विजित पाटील. अध्यक्ष महोदय, 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी आपण संधी दिल्याबद्दल आपण बघितलं की मागच्या काही दिवसामध्ये अतिवृष्टी आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि मग ज्या सीना नदीमध्ये आमच्या 900 क्युसेक्स पाणी बसतं, ज्याच्यात पूर आल्यानंतर 20,000 क्युसेक्स पाणी येतं, त्या नदीमध्ये एका रात्रीमध्ये 2,12,000 क्युसेक्स पाणी आलं आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. आमच्या माढा तालुक्यातली 17 गावं त्या ठिकाणी सगळी पाण्यात डुबली आणि एका घरावरती 25-25 फूट पाणी होतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये 13,000 लोक त्या ठिकाणी आम्ही बाहेर काढली. 10 दिवस त्या ठिकाणी त्या लोकांमध्ये मी सातत्यानं होतो. मग घरातनं लोक बाहेर काढली, इचुकाटा असेल, त्याची शाळेची दप्तर असतील, शिक्षण असेल, एका दुकानदार असतील, त्यांच्या घरात पाणी सगळं होत्याचं नव्हतं झालं आणि रात्रीत त्या ठिकाणी पाणी आलं. आणि साहेब, परिस्थिती अशी झाली, एक बरड वस्ती म्हणून आहे जिथं त्या ठिकाणी अत्यंत 120 लोक अडकली होती. तिथं कलेक्टर साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, आज पालकमंत्री महोदयांना, मुख्यमंत्री महोदयांना संपर्क केला आणि हेलिकॉप्टरनं त्या ठिकाणी ती लोक काढण्यासाठी त्यांनी मदत केली आणि ती लोक वाचवली. मग हेलिकॉप्टर आलं, मिलिटरी आली, रेस्क्यू टीम आल्या. इतकी भयान परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीत ती लोक सगळी जीवितापासून वाचवली. परंतु आज त्या संसार त्या ठिकाणी मोडून गेले. आज परिस्थिती अशी झाली की साहेब, सगळ्यांची आणि एका बाजूला आपण त्या ठिकाणी 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, लोकांना दिलासा आला. परंतु दुसऱ्या बाजूला 31,000 कोटी रुपयेमध्ये त्या ठिकाणी आपण जर हिशोब केला तर आजच्या परिस्थितीला साहेब, माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या माढा तालुक्यामध्ये 131 कोटी रुपये मंजूर झाले आणि 98,328 शेतकरी त्या ठिकाणी पात्र झाले. आणि जर 131 कोटी भागिले 98,000 केलं तर 13,000 रुपये प्रति शेतकऱ्याला फक्त मिळालेत आणि आकडा मात्र मोठा आहे. आणि मग 10,000 रुपये त्या ठिकाणी पुढचे रब्बीचे मिळणार, म्हणजे 23,000 रुपये त्या ठिकाणी फक्त मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला मात्र शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले. आणि मग अशा परिस्थितीमध्ये काही मंडळ आमची त्या ठिकाणी बाळवणी असेल, बंडीशा गाव असेल, ती वगळली होती. परत सातत्यानं पाठपुरावा करून ती मंडळं त्या ठिकाणी घेतली आणि आत्तापर्यंत 71,298 शेतकऱ्याच्या नावावर त्या ठिकाणी 101 कोटी रुपये गेलेत. परंतु उर्वरित लोकांच्या अजून काही अडचणी आहेत. मग अशा परिस्थितीत अध्यक्ष महोदय, बागायत शेतीचं खूप मोठं नुकसान झालंय. जमिनी वाहून गेल्या, दुकानं आज जवळजवळ 60 ते 70 दुकानं त्या ठिकाणी आमच्या दुकानात पाणी शिरलं. आज एक आमचा त्या ठिकाणी शंकर पवार म्हणून वाकावचा दुकानदार आहे, त्याच्या दुकानामध्ये 30 लाख रुपयाचा खताचा माल होता, ते अख्खा पाण्यात गेला. आणि परिस्थिती अशी झाली की साहेब, 10 लाख रुपये स्टेट बँकेचं कर्ज होतं, त्याला विमा होता आणि तो त्याच्या पुढचा माल आहे, त्याला मिळत नाही. आणि मग आपण त्या ठिकाणी 50,000 रुपये मदत करण्याची भूमिका घेतली, परंतु अजून ती मिळाली नाही. आणि मग तुटपुंजी मदत होती. एका बाजूला त्याचा होत्याचं नव्हतं झालंय, संसार सगळा त्या ठिकाणी मोडून पडलाय, त्याचं आता पुढचं भागवायचं कसं, अशी परिस्थिती आहे. आज अनेक त्या ठिकाणी आमच्यातले साहेब जनावरं वाहून गेली, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, आज कित्येक जणांचे द्राक्षाचे शेड वाहून गेलेत, त्या ठिकाणी पाणी गेले, बागा उडून गेल्यात, त्या ठिकाणी केळीची परिस्थिती अशी झाली आहे. आणि मग अशा परिस्थितीत शाळेच्या मुलाची दप्तरं त्या ठिकाणी वाहून गेली. आज घरातली कपडे, किराणा माल काही राहिलं नाही साहेब. आणि 10,000 रुपयाची आपण मदत केली. 5,000 रुपयाची मदत होती, परंतु मुख्यमंत्री महोदयांनी दौरा केला, मुख्यमंत्री महोदयांनी 510,000 रुपये केली, परंतु त्यानं आधार पोचला, परंतु त्याचा संसार उभा राहत नाही. मग त्याला उभा करायसाठी आज कितीतरी घरं पडलीत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याला सरकारने मोठा दिलासा देण्याची आवश्यकता आहे. एका बाजूला साहेब, आपण त्या ठिकाणी एनडीआरएफचे नियम निकष वाढून त्या ठिकाणी 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टरला केलं, परंतु त्या ठिकाणी मदत जी मिळते ती प्रत्यक्षात तेवढी मिळत नाही. आज जवळजवळ माझ्या मतदारसंघात साहेब 629 DP पाण्याखाली वाहून गेलेत. आज पोल उडून गेलेत, आज शेतातल्या मोटरा धुवून गेल्यात. आज सोलारसाठी आपण सरकार म्हणतोय सोलार बसवा, सोलार बसवा, सगळे सोलार वाहून गेलेत. आणि मग आता त्याला सोलार मिळत नाही, त्याचा इन्शुरन्स, त्याच्या परत प्रोसेस. आज गेले 2.5 महिना झालं साहेब, पूर येऊन गेलाय. आजची परिस्थिती आहे, शेतात जाता येत नाही, शेतातल्या वरच्या पिकाला पाणी देता येत नाही, का तर सगळे DP वाहून गेलेत. आणि मग DP मिळत असताना आजची परिस्थिती, मगाशी एका सन्मान्य सदस्यांनी सांगितलं, DP मिळताना ते MSEBचे अधिकारी कुणाला तर 10,000, 20,000,
25,000ची मागणी करतायत आणि मग त्याचा प्रायोरिटीनं बसवला जातोय। हे मात्र खेदाची गोष्ट आहे। मड्यावर त्या ठिकाणी मड्याच्या टाळूवरचं लोणी खाल्ल्यासारखा प्रकार आहे। आज ही लोक अडचणीत आहेत आणि ह्यांना अजून आपण त्या ठिकाणी असं जर शोषण करणार असू, साहेब माझ्याकडे असे काही प्रकार आहेत की तलाठी सर्कलनी त्या ठिकाणी कुठं कुठं पैसे घेतले। आमचं म्हणणं काय होतं, अशा अडचणीच्या काळात ह्या लोकांच्या पाठीशी उभारलं पाहिजे, एक मानसिक भावना त्या ठिकाणी राहिली पाहिजे आणि या लोकांना त्या ठिकाणी आपण कुठंतरी मदतीच्या भावने। आज साहेब मी ज्यावेळेस मतदारसंघात त्या पुराच्या परिस्थितीमध्ये फिरत होतो त्यावेळेस काही आमच्या भगिनी त्या ठिकाणी आम्हाला टाळून रडत होत्या। काही शेतकऱ्याचं एक त्या धर्मे नावाचे शेतकरी आहेत साहेब, केवड गावामध्ये अक्षरशः 16 तास झाडावर लटकले होते। जनावरं त्या ठिकाणी सोडायला गेल्यावर येताना पाणी आलं आणि मग 16 तासांनी त्यांना हुडकून काढायची वेळ आली। 16 तासानं त्यांना हुडकून काढल्यावर त्यांचं माझं बोलणं झालं। ती म्हणले जर त्या ठिकाणी आबा 1 तासभर तुम्ही आला नसता तर आता हात सुटत होते आणि माझा जीव गेला असता, अशी अवस्था त्या ठिकाणी आमच्या। आणि मग ही सगळी जवळून बघितली, 10 दिवस त्या ठिकाणी त्या लोकात होतो आणि मग अशा परिस्थितीत आज त्यांचे संसार सगळ्याचे उघड्यावर पडलेत आणि मग आज आपण मदत करतोय। ती मदत खूप तुटपुंजी आहे साहेब। आज आपल्याला वाटतंय की आपण 32,000 कोटी 31,000 कोटी दिलेत, परंतु त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार त्या ठिकाणी अभिनंदन करतायत। नक्की आम्ही देखील अभिनंदन करू मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाचं, परंतु आमच्या लोकांची अवस्था त्या ठिकाणी आपलं आलेलं पॅकेज खूप त्या ठिकाणी तुटपुंज आहे। एका बाजूला बुलेट ट्रेनला आपण 1 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे, शक्तीपीठला 86,000 कोटी आणि 31,000 कोटीची पाठ थापटून घेतोय, परंतु शेतकऱ्याचा संसार मोडून पडलाय। 100 वर्षानंतर अशी एवढी मोठा पूर आलाय, ह्याच्या आधी कधीही कोणी बघितलं नव्हता एवढा पूर आलेला असताना देखील। मग आपण त्याच्यावर काय पद्धतीनं बघतोय। दुसऱ्या बाजूला सरकार त्या ठिकाणी आपण बघत असताना अध्यक्ष महोदय परिस्थिती अशी आहे की आमच्यातले सगळे रस्ते त्या ठिकाणी उखडून गेलेत, पूल वाहून गेलेत। आज रस्ता तुटलाय, एक 10 12 दिवस रस्ते पाण्यात होते, आज त्या रस्त्यावरनं जाता येत नाही। आज साहेब आमचा वैराग माडा रस्ता आहे, वैराग माडा रस्त्यावर रोज अपघात व्हायला लागले, तितकी बेकार परिस्थिती आहे। आज दारपळची परिस्थिती तशीच आहे, आमच्या त्या ठिकाणी खैरावची परिस्थिती तशीच आहे, वाकावची परिस्थिती साहेब रस्ताच राहिला नाही 10 दिवस पाण्यात गेल्यामुळं आणि आज सगळी एकंदरीत त्या ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे। आणि मग या लोकांसाठी आपण 10,000 कोटी रुपयाचे रस्ते त्या ठिकाणी मंजूर करणार आहे, परंतु प्रायोरिटीनं हिथं केरणे गरजेचं आहे। मग आमच्या मोडलीमच्या वेताळबाबाच्या बसला पूल असेल सातत्यानं पाण्यात जात होता, आज सगळे पूल पाण्यात गेले, रस्ते त्या ठिकाणी संपर्क तुटला। या लोकांना बाहेर काढायसाठी एनडीआरएफच्या बोटी आणावं लागल्या, मिलिटरी आणावं लागली, आज आम्हाला रस्ते। मग अशा परिस्थितीत जर आपण त्याला कुठंतरी योग्य पद्धतीनं न्याय देणं गरजेचं आहे। साहेब कुंभेचं आमचं सबस्टेशन पाण्यात गेलं, मग अशा परिस्थितीत आज आपण नेमकी मदत देतोय तर ती नेमकी मदत किती आहे आणि किती परवडणार आहे, किती पुरणार आहे, ह्याचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे। साहेब एका बाजूला आपण दुधाळ त्या ठिकाणी जनावरांसाठी 37,500 रुपये आपण देतोय, पण एक त्या ठिकाणी विचार केला तर आपण लंपीसाठी 60,000 रुपये देतोय आणि मग पुरातल्या जनावराला वाहून गेलाय त्याला 37,000 रुपये। वेगवेगळे दोन न्याय का? ह्याच राज्यामध्ये ह्याच सरकारनं एका जनावराला गेल्यानंतर एवढे पैसे देणार, दुसऱ्या जनावराला 37,500 देणार, ही योग्य नाही। तर त्याला सरसगट त्या ठिकाणी आपण 1 लाख रुपये दुधाळ जनावराला देणं आवश्यक आहे। दुसऱ्या बाजूला साहेब आमच्याकडची परिस्थिती अशी आहे की पुरामुळे गेलेल्या मोटर आहेत। साहेब अध्यक्ष महोदय मला बोलू द्या, मगाशी 16-17 मिनिटं मगाशीच्या आधी सदस्याला दिले। साहेब माझ्याकडे MSC आजची परिस्थिती आमची इतकी वाईट झाली आहे की त्या ठिकाणी शेतातल्या मोटरा वाहून गेल्या, पाईप गेली, हस्ती पाईप गेलाय, मोटरा केबल सगळं गेलंय, होत्याचं नव्हतं झालंय। आज त्याला जर घ्यायचं म्हणलं तर 70 ते 80,000 रुपये लागतात। मग मोटर असेल, लाईट असेल, ते जे सगळं तयार करायचं आणि मग पुन्हा त्यांना आता कसं उभं राहायचं आणि आपण